आपली मानसिकता आहे ना मंडळी फार महत्वाची आहे. आणि ती मानसिकता जर महत्वाची नसली असती, तर जगातल्या सगळ्या संतांनी मन या एका शब्दावरती इतकं लिहिलं नसतं, इतकं विवेचन केलं नसतं. म्हणजे गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये कुठेही जर तुम्ही बघितलं, तर सगळीकडे एक सांगितलेलं आहे, की ज्या व्यक्तीला त्याचं मन ताब्यात ठेवता आलं, त्या व्यक्तीला त्याचं जीवन आनंदात जगता येतं, जीवनातल्या प्रॉब्लेमला सामोरं जाता येतं. आणि ज्या व्यक्तीला त्याचं मन ताब्यात नाही ठेवता येत, जो मनाचा गुलाम होतो, असा मनाचा गुलाम असलेला व्यक्ती त्याचा त्याच्या जीवनावरती कंट्रोल नसतो. आणि गौतम बुद्धांचं तर संपूर्ण जे सार आहे ते हेच आहे. म्हणजे कुठल्याही संतांचं, महावीरांचं सुद्धा हेच होतं, की आधी मनाला बघा आणि मनाला पाहण्यासाठी मग एक वातावरण पाहिजे असतं, सत्संग पाहिजे असतो. स्वतःला पाहता आलं पाहिजे. त्याच्यासाठी श्वास खूप महत्वाचा आहे. त्या श्वासाला जर तुम्ही बघत राहिलात, तर मग अ, तुम्हाला जाणवतं की काय चालू आहे सध्याला. तुम्ही जर बघितलं ना, की ज्या लोकांचं मन ताब्यात नसतं, मन त्यांना असं नाचवतं, की शेवटी आपण त्यांना मानसिक रुग्ण म्हणतो. आणि असं मानसिक रुग्ण शरीराने जिथे असतात ना, तिथे ते मनाने कधीच नसतात. मानसिक रुग्ण म्हणजे आहे तरी काय? मनोरुग्णाची व्याख्या काय? की मन त्याच्या ताब्यात राहिलं पाहिजे. तो मनाचा मास्टर बनला पाहिजे. उलटं होतं. त्याचं मन त्याला नाचवतं. आणि मग जिथे तो शरीराने पाहिजे, जिथे जे करायला पाहिजे, तिथे ते करत नाही. मन त्याला ताब्यात ठेवतं. आणि मनाची सवयच आहे, की मन नेहमी स्मृतीमध्ये अडकतं, झोपलेलं असतं किंवा विकल्प करत असतं किंवा विपर्याय करत असतं. भूत भविष्यात तुम्हाला घेऊन जात असतं. घडून गेलेल्या गोष्टी, दुखावलेला अहंकार, लागलेले शब्द, झालेला त्रास, भविष्याची चिंता किंवा दुसऱ्याचं काही झालंय चांगलं, माझं चांगलं झालं नाही आणि मग माझं का नाही झालं, त्याचं का झालं? अशा विवंचनेत मन तुम्हाला अडकवतं आणि एकदा त्या विवंचनेत तुम्ही अडकलात, की तुम्ही असे रिलॅक्स नाही राहत जिथे पाहिजे तिथे. ज्यावेळेस तुम्ही शरीराने जिथे आहात, तिथे जर मनाने सुद्धा असताल ना, तर तुमच्या चेहऱ्यावरती एक असं वेगळंच स्मितहास्य असतं, तुमचं मन शांत असतं. तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच असा आनंद असतो आणि तुम्ही नाही सांगू शकत दुसऱ्याला, की का हा आनंद आहे, कशामुळे आहे. पण तुमच्या हावभावावरून, तुमच्या चेहऱ्यावरतून, तुमच्या प्रतिक्रियेवरतून, तुमच्या घडलेल्या घटनेला जे तुम्ही सामोरं जाता त्याच्यावरतून दिसतं, की येस, तुम्ही मनाचे गुलाम आहात, की मनाचे मालक आहात. आणि हे संपूर्ण जे अ, प्रक्रिया आहे ही आपली ज्ञानयोगाची किंवा अध्यात्माची. या अध्यात्माची प्रक्रियाच ही आहे, की मनाला तुम्ही मालक नका बनवू देऊ. मनाला शुद्ध ठेवा, मनाला ताब्यात ठेवा आणि तुम्ही म्हणजे जो मी आहे, त्या मीला ओळखा, मी नेमका कोण आहे. त्या मीला जर तुम्ही ओळखलं नाही, तर तुम्ही भटकत राहतात मंडळी.
विनाकारण. झालेलं काहीच नसतं. घडलेलं काहीच नसतं. आणि याच्यासाठी सत्संगाशी असं अंतःकरणापासून जोडलेलं पाहिजे. ज्या माणसाला सत्संगाची गोडी नाही, ज्या माणसाला सत्संगाची आवड नाही, त्याला जीवनात अनुभव येत नाही. कारण सत्संग म्हणजे एक अमृत तत्व आहे. आणि ज्या माणसाला त्या अमृत वेचण्याची सवय नाही, ज्या माणसाला त्या सत्संगाची गोडी नाही, त्याचं सत्संगात सुद्धा मन लागणार नाही. ज्याचं मन सत्संगात लागलंय त्याचा चेहरा, आणि जो सत्संगात आहे पण मन भटकतंय त्याचा चेहरा, हा खूप वेगळा आहे. त्याची प्रतिक्रिया वेगळी आहे. आणि अनुभव जर आला नाही तर त्याला तो म्हणजे एक शब्द जो सत्संगातून ऐकायला मिळतो, ते नाही सांगू शकत तो शब्दात काय सांगणार. जीवाचा कान करून ऐकणं आणि कानात प्राण ओतून ऐकणं. कशामुळे? कारण हे ऐकता ऐकता मन शांत होतं आणि आपल्या प्रश्नांची उत्तर मिळतात. म्हणून तर कित्येक लोक आता प्रवास करतायत पण ऐकतायत. आणि ज्याला गोडी नाही तो बसलाय समोर पण मन त्याचा प्रवास करतंय. असं सत्संगातून तुमच्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही हृदयापासून ऐकलं ना तर मिळतं म्हणजे मिळतच. तुम्ही स्वतःला फक्त हा प्रश्न विचारला पाहिजे की सत्संगाची ती गोडी, सत्संगासाठी ती तडफड होणं, सत्संगातल्या एकेका शब्दाला अनुभवणं, तुम्ही जे बोलता तसं वागणं, तुमच्या मुखवट्यांच्या आड मागं एक आणि समोर एक असं न करता बस स्वच्छ मनाने सगळ्या गोष्टीला सामोरं जाणं, हे फार महत्वाचं आहे मंडळी. मग तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की ही तहान तुमच्यात आहे की नाही? जर तुम्ही सत्संग असून सुद्धा, तुम्हाला ही माहिती असून सुद्धा काही साधक असे तडफड करतात, कारण त्यांच्यासाठी हा एक शब्द जीवनाला बदलणारा असतो. आणि काही साधक, त्यांना त्याचं महत्त्व कळत नाही. आणि मी आपल्या सत्संगाबद्दल बोलत नाही बरं का मंडळी. मी बोलतोय की जिथे कुठे तुम्हाला सत्य ज्ञान मिळतं, अशा कुठल्यातरी एखाद्या गोष्टीशी तुम्ही जोडलेले आहेत का? की जिथे तुम्ही विसरून जाता स्वतःला, काही तुमचं भान हरपून जातं. तुम्ही त्या गुरुतत्वासोबत जोडल्या जाता, जिथे तुम्ही शून्य होता. जिथे ते कानात प्राण आणून ऐकता-ऐकता तुम्हाला ध्यान लागतं. जिथे तुमची झोप उडते. जिथे सत्संग ऐकता-ऐकता सुद्धा तुम्हाला असंच वाटतं, की माऊलीजी माझ्या समोर बसलेले आहेत आणि तुम्ही मान खाली ठेवून इकडे-इकडे करत बघत बसत नाही. तुमचं बस तिथे सुद्धा जिथे कुठे असताल ना, माझ्यासोबत जोडलेले आहेत. मी असं का सांगतोय आज? तर तुम्ही जर अशा एखाद्या सकारात्मक ऊर्जेसोबत जोडलेले नसाल ना मंडळी, तर छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला डिस्टर्ब करतात. झालेलं काहीच नसतं. पण आयुष्यात फार मोठी गोष्ट घडली असं तुम्हाला वाटतं. आणि मग बेचैन राहता तुम्ही, तुम्ही अस्वस्थ होता. कुठलीही एक छोटीशी गोष्ट तुम्हाला उद्ध्वस्त व्हायला, तुम्हाला चिडायला, तुम्हाला मानसिक त्रास करून घ्यायला पुरेशी ठरते. आणि ते जे काही तुमच्या मनाची अस्वस्थता आहे, ती मनाची अस्वस्थता म्हणजे सुंदर खीर तयार केली
आणि त्या खिरेमध्ये जर लिंबू पिळलं तर संपूर्ण खिरेचा जसा सत्यानाश होतो, काही लिंबाच्या रसाच्या थेंबांनी, तसं तुमचं सकारात्मक असलेलं मन जर पॉझिटिव्ह ऊर्जेसोबत जोडलेलं नसेल, तर काही छोट्या-छोट्या नकारात्मक शब्दांनी, नकारात्मक प्रसंगांनी पूर्ण दिवस तुमचा स्पॉईल होतो, वाईट जातो आणि ते वातावरण तुमच्यामुळे आणि वातावरणामुळे तुम्ही असे दोन्हीही खराब होऊन जातात. तुम्ही कधी-कधी अनुभवलेलं असेल, की एकदम चांगला मूड असताना एक छोटासा प्रसंग आणि तुम्ही म्हणतात माझा मूड गेला. तुम्ही विचार करा मंडळी याचा. आणि म्हणून प्रत्येक सत्संग हा एक काय करतो सत्संग, तर जाणीव देतो तुम्हाला. सत्संग तुम्हाला ऊर्जा देतो. सत्संग तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो. फक्त आरोग्याबद्दल बोलत नाहीये मंडळी मी. हे फक्त रोग दूर करण्यासंबंधी नाहीये. आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा घडतात, की तिथे जर का समजा तुम्ही फक्त पुस्तकी ज्ञान घेतलेलं असताल, तर तुम्ही हारून जाता, खचून जाता. कारण पुस्तकी ज्ञान हे इतरांबद्दलचं असतं. म्हणजे कॉम्प्युटर दुरुस्त कसा करायचा, घर कसं बांधायचं, फॅशन डिझायनिंगचं काय करायचं, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, दुकान चालवणे, पार्लर चालवणे, या तुमच्या बाहेरच्या गोष्टी आहेत मंडळी. समजून घ्या तुम्ही मी जे सांगतोय. आणि बाहेर जे काही चालतंय, त्याचा अभ्यास करून तुम्ही तुमच्या आत नाही जाऊ शकत. हे लक्षात घ्या. तुम्ही आतून त्याच वेळेला शांत असता, ज्या वेळेला हे माऊलींचे शब्द तुमच्या हृदयाला लागतात. त्याच्यासाठी जिज्ञासा, जाणीव, इच्छाशक्ती आणि प्रेम आणि गोडी पाहिजे. तर दोन्ही लोकांमध्ये बदल होत नाही. एक, जे केवळ बाह्य ज्ञान घेतात आणि दोन, जे केवळ ज्ञान घेतात, शब्द घेतात. समजतंय? जे केवळ शब्द घेतात आणि त्या शब्दांच्या त्या गठुड्याला, त्या शब्दांच्या ओझ्याला ते ज्ञान समजतं. आणि काही जरी झालं कोणाचं, तर लगेच इतरांना ते ज्ञान द्यायला तयार असतात. फार छान पद्धतीने ते ज्ञान देऊ शकतात इतरांना. पण स्वतःच्या आयुष्यातली एक छोटीशी गोष्ट सुद्धा त्यांना डिस्टर्ब करते. ते शांत नाही राहू शकत. लगेच खचून जातात, हारतात. का बरं? कारण त्या शाब्दिक ज्ञानाला त्यांनी कधी कृतीची जोडच दिलेली नाही. त्यांनी कधी ते आचरणात आणलंच नाही. उलट ते ज्ञान त्यांना अहंकारी बनवतं. समर्पणाशिवायचं ज्ञान, श्रद्धेशिवायचं ज्ञान, गोडी आणि प्रेम हृदयात असेल आणि त्यावेळेला घेतलेलं ज्ञान आणि गोडी आणि प्रेम हृदयात नाही, फक्त शिकायचंय, जबरदस्ती आहे किंवा बसावं लागतंय किंवा गरज आहे म्हणून घेतलेलं ज्ञान याच्यात फार फरक आहे. कारण गोडी नसेल, औपचारिकता असेल, भीती असेल, तर ते ज्ञान डोक्यात जातं आणि प्रेम असेल, विश्वास असेल, श्रद्धा असेल, समर्पित भाव असेल, तर ते ज्ञान हृदयात जातं. जे हृदयातलं ज्ञान आहे स्वबद्दलचं, ते आचरणात आणलं जातं. जे डोक्यात घुसलेलं ज्ञान आहे, ते सल्ले देण्यासाठी वापरलं जातं. आणि ज्यावेळेला ते सल्ले देण्यासाठी वापरलं जातं, त्यावेळेस नकळतपणे चेहऱ्यावरती एक मोठा मुखवटा तयार होतो. तुम्ही तसे नसतात. ते ज्ञान तुम्हाला कावेबाज बनवतं, तुम्हाला धूर्त बनवतं, तुम्हाला चॅप्टर बनवतं. तुम्हाला पोकळ गप्पा मारायला लावतं.
ते इतरांना फसवायला कामाला येतं. स्वतःची इमेज चांगली ठेवून, स्वतः संरक्षित राहून, सुरक्षित राहून, स्वतःला सेफ ठेवून कशी मजा घ्यायची इतरांची, याच्यासाठीचं ते ज्ञान स्वार्थासाठी कामाला येतं. कुठलं? जे ओझं बनून असतं, जे डोक्यात असतं. आणि म्हणून मग एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सारखी डिस्टर्ब करते. तुमच्यामध्ये आणि तुमच्या गुरूमध्ये, तुमच्यामध्ये आणि तुमच्या ज्ञानामध्ये, तुमच्यामध्ये आणि तुमच्या ऊर्जेमध्ये कायम भिंत असते. कारण ते डोक्यात असतं ज्ञान. सत्य ज्ञान हे मी बद्दलचं असतं. जे सध्याला कुठल्या शाळेमध्ये शिकवत नाही, क्लासमध्ये शिकवत नाही, ट्युशनमध्ये शिकवत नाही. आणि अगदी आध्यात्मिक जरी काही असेल, तर तिथे अनेक ठिकाणी ते ज्ञान म्हणजे कुठेतरी ऑलरेडी लिहिलेलं त्यांच्या शब्दात मग तुमच्यापर्यंत ते पोहोचवतात. पाठ केलेलं, रट्टा मारलेलं. पण जे सत्य ज्ञान आहे, जे खरं ज्ञान आहे, ते नेहमी जिवंत गुरूकडनं मिळत असतं. तुम्ही कधी हे अनुभवलं की नाही माहिती नाही, की गुरु तो नाहीये माझ्या दृष्टीने, की जो मंत्र देतो, जो तुम्हाला वेद शिकवतो, जो तुम्हाला गीता शिकवतो, जो तुम्हाला एखाद्या ग्रंथाबद्दलचं ज्ञान देतो. तो निरूपणकार असेल, तो कीर्तनकार असेल, तो ग्रंथ छान समजावून सांगणारा, विवेचन करणारा किंवा त्या शब्दांना उलगडणारा एखादा छान वक्ता असेल. पण तो गुरु नाहीये. कारण तो जे विवेचन करतो, जे निरूपण करतो, जे कीर्तन करतो, जे काही करतो, ते त्याचं काही नाहीच आहे. कुणीतरी परमात्मा एका विशिष्ट शून्य अवस्थेत गेल्याच्या नंतर अनुभवला आणि त्याच्या शब्दात तो लिहून ठेवला अभंग म्हणून किंवा काहीतरी ओवी म्हणून किंवा दोहा म्हणून. मग दुसरा जर कोणी असेल, तर तो तो अभंग, ते शब्द घेतो आणि त्या शब्दांना त्यांना काय म्हणायचं होतं, हा एक्सप्लेन करतो. म्हणजे हे उदार ज्ञान आहे. कारण त्यांनी अनुभवलेला परमात्मा, जो त्यांनी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला, तो दुसऱ्या कुणाला कळूच शकत नाही या शब्दातून. कारण अनुभव शब्दात नेहमी मांडू शकत नाही. शब्द नेहमी अपुरे असतात, शब्द तोटके असतात. कळतंय मंडळी? शब्द म्हणजे काय आहे? एक ट्रेलर आहे, ट्रेलर. आणि ट्रेलरमधून शब्द काय आहे? पुस्तकाचं कव्हर आहे. आणि आपण नेहमीच म्हणतो, डोंट जज बुक बाय ओन्ली इट्स कव्हर. कव्हर कसं आहे, याच्यावरतून पुस्तक कसं आहे हे नाही सांगू शकत. ट्रेलर कसं आहे, याच्यावरतून प्रत्येक वेळेला सिनेमा कसा आहे हे नाही सांगू शकत. तसं ज्यांनी परमात्म्याला जाणलं, ज्यांनी जीवनाला जाणलं, ज्यांनी काहीतरी अनुभूती घेतली, त्यांनी ते शब्दात मांडलं, लिहून ठेवलं. तो त्यांचा अनुभव आहे. आणि मग रट्टे मारून ते मुखोद्गत झालं, की एक अहंकार असतो, की मी एवढं मुखोद्गत केलेलं आहे. मी म्हणतोय, तुमचं काय आहे त्याच्यात? रामकृष्ण परमहंसांकडे एक अशी अद्भुत व्यक्ती आली, की जिला सगळे लोक जादूगार समजायचे. जिला सगळे लोक सिद्धी प्राप्त केलेली एक खूप मोठा तो योगी समजायचे. कारण 40 वर्ष तपश्चर्या करून त्यांनी अशी सिद्धी मिळवली होती, की तो व्यक्ती पाण्यावर चालायचा.
आणि त्याला प्रचंड गर्व होता, की मी 40 वर्ष तपश्चर्या करून पाण्यावर चालतोय आणि तीच टाईट कॉलर घेऊन, तोच अहंकार घेऊन रामकृष्णांकडे तो माणूस आला, की "तुम्हाला काय वाटतंय सांगा?" रामकृष्ण हसले आणि म्हणाले, की "तुझ्या एवढा वेडा मी कोणी बघितला नाही आजपर्यंत कुठे." म्हणे, "कसं काय?" "अहो, लोकं मला ॲप्रिशिएट करतात. सिद्धी मिळवली 40 वर्ष तपश्चर्या करून." त्यावेळेस रामकृष्णांनी सांगितलं, की "अरे, 40 वर्ष आयुष्यातले तू घालवले पाण्यावरतून चालण्याची सिद्धी मिळवण्यासाठी. अरे, आमच्या नावाड्याला जर एक आणा दिला ना, तर आम्ही सहज तिकडे जाऊ शकतो. तुला ज्याचा गर्व आहे, की मी ही सिद्धी मिळवली, त्याच्यातून तुझ्या मनामध्ये काय बदल झाला? तुझा आणि परमात्म्याचा काय संवाद झाला? 40 वर्ष तुझ्यामुळे इतरांना काय मिळालं? इतरांना काय प्रेरणा मिळाली? 40 वर्षामध्ये तू इतरांसाठी काय केलं? काय झालंय तुझ्या आयुष्यात? तुझ्या डोळ्यामध्ये अशी कुठली चमक आली? तू असं काय अनुभवलंय? बोल. अर्थात हे सर्वांना नाही कळू शकत. कळतंय का मंडळी? म्हणून गुरु कोण आहे? जो तुमच्यामधलाच असतो, तुमच्यासारखाच असतो. पण त्याचे डोळे, त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचं राहणं, त्याच्यासोबत असणं, याच्यातून तुम्हाला जाणवतं, की जरी तो शरीराने तुमच्यासोबत आहे, तरीही कुठेतरी तो ऊर्जेसोबत जोडलेला आहे. आणि सत्संग म्हणजे, गुरुतत्व म्हणजे, गुरु ऊर्जा म्हणजे, सत्य ज्ञान म्हणजे जीवनासाठी जीवनाला बदलणारं आवश्यक असलेलं ज्ञान म्हणजे, ज्या वेळेला तुम्ही अशा एखाद्या तशा सिद्धी असलेल्या नाही, तशा ड्रेसिंग असलेल्या नाही, पण तुमच्या अनुभवातून अशा एखाद्या व्यक्तीकडे जाता, जिथे त्याला काही माहिती नाहीये, पण त्याला शून्य होणं माहितीये. त्याला अहंकार शून्य होणं माहितीये. तो प्रेमाने भरलेला आहे, तो आनंदाने भरलेला आहे, तो निरागसतेने भरलेला आहे. आणि मग त्याच्या हृदयात, त्याच्या अंतःकरणात एकच प्रार्थना आहे, "जो जे वांछील तो ते लाभ." त्याला त्याला ते लाभावं. ना त्याला कुणापेक्षा मोठं व्हायचंय, ना त्याला कुणाला सुधरवायचंय, ना त्याला काही सल्ले द्यायचेत, ना त्याला काही शिकवायचंय. बस तो शून्य होऊन येतो आणि शून्य झाल्याच्या नंतर तो त्या परमेश्वरासोबत जोडतो, त्या निसर्गासोबत जोडतो आणि मग तो फक्त माध्यम बनतो, रस्ता बनतो आणि त्याच्या माध्यमातून तो संपूर्ण निसर्ग त्याच्या साधकासाठी, शिष्यासाठी, मित्रासाठी, समोर असलेल्या लोकांसाठी शब्दांच्या माध्यमातून जी उधळण करतो, जी बरसात करतो, जो वर्षाव करतो, त्याला म्हणतात सत्संग. पण त्या सत्संगामध्ये ज्या वेळेला तुम्ही छत्री घेऊन येता, रेनकोट घालून येता, त्यावेळेला त्याचे शब्द तुमच्यात जात नाही, मनात घर करून बसत नाही. तुमच्या डोळ्यात तो आनंद दिसत नाही. तुम्ही अस्वस्थ असता. खरं तर मला सुद्धा बोलण्याची इच्छाच नाहीये. हं, तुम्ही नेहमी असंच म्हणता 2-2 तास सोडत नाही माऊलीची. मला खरंच बोलण्याची इच्छा नाहीये, पण तुम्ही माझं मौन समजून घेऊ शकत नाही. म्हणून माझ्या मौनातून जसं शांत पाण्यावर एखादा खडा टाकल्याच्या नंतर जे तरंग उठतात, तसे माझ्या मौनाचे, माझ्या स्वतःसोबत झालेल्या संवादाचे तरंग म्हणजे माझे शब्द असतात आणि हे मौनातले तरंग शब्दांच्या रूपाने जर एखाद्या सत्संगासाठी वेड्या असलेल्या, प्रेम करणाऱ्या, श्रद्धा असलेल्या, समर्पित होणाऱ्या साधकाच्या कानात गेले, कानातून ते हृदयात गेले, हृदयातून ते त्याच्या जीवाला, हृदयाला भिडले, की मग या शब्दांनी
ज्यावेळेस तो निःशब्द होतो, मौन होतो, शून्य होतो, स्थिर होतो, रिलॅक्स होतो आणि मग त्या मौनातून त्याच्या लाईफमध्ये चालू असलेल्या घटनेचं उत्तर त्याला आपोआप मिळतं. तिथे घडतो सत्संग. कळतंय का? सत्संग ऐकणं नाहीये, सत्संग करणं नाहीये, सत्संग पाहणं नाहीये, सत्संग लिहिणं नाहीये. सत्संग हे अनुभवणं आहे. ही अनुभवण्याची प्रक्रिया आहे. कोण अनुभवू शकेल? तो प्रत्येक जो जिवंत आहे. म्हणून तर गौतम बुद्ध बोलताना अगदी वेगवेगळे प्राणी सुद्धा शांत व्हायचे. म्हणून तर एखाद्या संताच्या समोर गेलं, की त्याच्या कंपनांनी आपण स्वतःला विसरून जातो. म्हणून ते एखाद्या व्यक्तीला पाहिलं, की मनात विश्वास निर्माण होतो. कारण त्याच्या शून्यावस्थेतून तो जो ईश्वर तत्वाशी जोडतो, त्याच्या आतल्या मौनातून जे किरणं, जे व्हायब्रेशन्स बाहेर पडून एक ऊर्जेचं वलय त्याच्या अवतीभोवती तयार होतं. त्या ऊर्जेच्या वलयात आपण आपली नाव घालणं, आपण त्याच्यासोबत वाहणं आणि त्याच्यासारखं होऊन जाणं, या प्रक्रियेला म्हणतात सत्संग. हे असं नाहीये, की माऊलीजी हा रोग आहे काय करू सांगा? हा रोग आहे काय करू सांगा? हे असं आहे कोणतं आसन करू सांगा? हे असा-असा प्रॉब्लेम आहे काय खाऊ सांगा? आणि ते तसं आहे तर कोणती गोळी घेऊ सांगा? हं, सत्संग तुम्हाला मौन करतो, तुम्हाला स्थिर करतो, तुम्हाला शांत करतो, तुम्हाला रिलॅक्स करतो, तुम्हाला परमेश्वराशी जोडतो, तुम्हाला तुमच्या स्वशी जोडतो आणि मग जसे तुम्ही शांत झालात ना, तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतं. मी कोण आहे? आनंद काय आहे? जीवन काय आहे? जन्म काय आहे? मृत्यू काय आहे? आणि हे नाही कळालं तर? मग सगळं करून सुद्धा आतून कायम अस्वस्थच राहतो. किती छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला डिस्टर्ब करतात बघा ना. या 2, 4, 5, 6 दिवसामध्ये बऱ्याच साधकांचे असे मेसेजेस आलेत, की कुणीतरी कुणाचा तरी भाऊ वारला, कुणाची तरी आई वारली, कुणाचे तरी बाबा वारले, कुणाच्या तरी कुणीतरी वारलं, कुणीतरी सोडून गेलं, कुठेतरी प्रेमभंग झाला, कुठेतरी एखाद्या व्यक्तीने फसवलं आणि त्याच्यामुळे हे सगळे लोकं इतके डिस्टर्ब आहेत, इतके डिस्टर्ब आहेत, किंवा डिस्टर्ब झाल्याच्या नंतर मन तर असं आहे, की जे कुठेही भटकवतं. आणि मग एवढं सगळं प्रयत्न करून सुद्धा वारंवार हे लोकं सत्य ज्ञान नसल्यामुळे 3च गोष्टी बोलतात. एक, देवाने आमच्यासोबत असं करायला नको होतं. बघा बरं का, देवाने आमच्यासोबत असं करायला नको होतं. का बरं? माझा तरुण भाऊ, माझा तरुण मुलगा, माझी कुणीतरी एक व्यक्ती, माझी आई, माझे बाबा, माझं एक्स-वाय-झेड कुठलीतरी एक व्यक्ती माझ्यापासून दूर जायला नको होती, मरायला नको होती आणि कुणी केलं ते? देवाने केलं. नंबर 2, ते काय करतात? आमच्याच बाबतीत काहीतरी असं नेहमी घडतंय, म्हणजे आमचे ग्रहतारे खराब आहेत, म्हणजे आमचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, आमचे दिवस वाईट आहेत. आणि नंबर 3, गिल्टी फीलिंग, की मी कुठेतरी कमी पडलो. मी काहीतरी वेगळं करायला पाहिजे होतं. मी काहीतरी अजून करायला पाहिजे होतं. आणि ते केलं असताना तर तो जिवंत राहिला असता. तो सोडून नसता गेला. बघा याच 3 अवस्थांमध्ये तुम्ही असता. एक तर देवाने वाईट केलं, एक तर आमचे प्रयत्न कमी पडले, स्वतःला गिल्टी फीलिंग करून घेणं. आहे की नाही मंडळी सांगा? किंवा काहीतरी वेगळं करायला पाहिजे होतं. हे काय माहिती का, तुम्ही खूप कॉम्प्लिकेशन्स करून घेतलेले. जी सहज प्रक्रिया आहे ना, तुम्ही एक्सेप्ट करायला तयार नाही. तुम्ही तुमच्या डोळ्यावर झापड बांधलेलं आहे. सगळं दिसतंय तरी सुद्धा तुम्ही बघायला तयार नाही. तुम्ही ते लहान बाळासारखं करताय. का बरं? कारण आता गुरुकुल राहिलंच नाही. मी बद्दलचं ज्ञान राहिलंच नाही.
की अरे बाबा, जन्म आणि मृत्यू हा निसर्गाचा भाग आहे. ना जन्म तुम्हाला आनंद देतो, ना मृत्यू तुम्हाला दुःख देतो. नीट ऐका. कारण जन्म जर तुम्हाला आनंद देत असला असता आणि मृत्यू जर तुम्हाला दुःख देत असलं असतं, तर आजही अनेक जन्म झाले आणि अनेक मृत्यू झाले. तुम्हाला सुख आणि दुःख तुम्ही अनुभवायला पाहिजे होतं. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ना जन्म तुम्हाला सुख देतो, ना मृत्यू तुम्हाला आनंद देतो, ना दुःख देतो. सुख आणि दुःख हे आसक्ती जी असते ना मनाची, माझं, माझं, माझं आणि मी, एक अहंकार आणि एक आसक्ती आणि अज्ञान या तिघांमधून हे सगळी हालचाल होत असते. अज्ञान काय? मी काहीतरी करू शकलो असतो. आसक्ती काय? माझी व्यक्ती गेली. बघा आणि अहंकार, मी असताना हे झालं, चुकीचं झालं. का एवढे कॉम्प्लिकेशन आहे? का? कशासाठी? अरे शेजारच्याच्या घरात जर कुणी मेलं, खूप उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही सल्ला देऊन येऊ शकता. जाऊ द्या. काय होतं एवढं? हे बघा, तुम्ही तुमचे प्रयत्न केले ना, बस तुम्ही कुठं कमी नाही पडले. आता काय ज्याचं जेव्हा असतं ना, तुम्हाला सांगू, तो ज्याचं जेव्हा असतं ना, तेव्हा त्याचं होत असतं. आणि हे बघा काळजी करू नका, जबाबदारी घ्या आता थोडीशी. लेकरं आहेत, आता हे आहे, आता आता सांभाळा बरं का स्वतःला. आम्ही आहोतच. हां, मी कायम सोबत आहे तुमच्या. बरं ठीक आहे, येऊ मी? मला माझ्या दुकानात जायचंय. कायम सोबत असणारा येऊ मी? दुकानात जायचंय. केलं असतं ना. पण ते आपल्या बाबतीत घडलं तर काय होतं? एक अहंकार येतो, एक अज्ञान येतं आणि एक आसक्ती आडवी येते. आणि मग जबाबदारी ढकलणं, मग ब्लेम करणं, मग दुसऱ्याला दोष देणं, की याच्यामुळे तो गेला, याच्यामुळे गेला, याच्यामुळे गेला. अहो मंडळी, खरंच जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नाहीये. ना ठरवून तुम्ही जन्म घेतलेला आहे, ना तुम्ही आता मला सांगू शकता, की तुम्ही केव्हा मरणार आहे. जन्मही हातात नाहीये, मृत्यूही हातात नाही. हे हे डोक्यात टाका, हे सत्यज्ञान टाका. मी तेच सांगतो, की सत्संग काय करतो, तुम्हाला तुमच्यामध्ये घेऊन जातो. तुम्ही हे एक्सेप्ट करा. तुम्ही तुमच्या अंतःकरणात घाला हे, की कधी ना कधीतरी, कुणी ना कुणीतरी तुम्हाला सोडून जाणार आहे. माणूस नेहमी तसाच नसतो. हे लक्षात घ्या. निसर्गाचा नियम आहे, की शरीर वाढणार आहे. तुम्हाला माहिती पण नव्हतं. तुम्ही आता जर मागे वळून बघितलं ना, तर तुम्हाला असं वाटतं, "अरे काल-कालपर्यंत तर आम्ही छोटे होतो राव." झालं. अरे काल आपल्याला लेकरं झाले. अरे एवढे मोठे झाले. अरे बापरे! तुमचा स्वतःवरतीच विश्वास बसत नाही, की अरे मी तोच आहे. आणि मग आपण बालपणीच्या आठवणीत गुंततो. बरोबर आहे? की पहिल्यांदा सत्संग काय आहे माहिती का? सत्संग तुम्हाला नेहमी सत्य ज्ञानापर्यंत पोहोचवतो आणि आसक्ती माझं, 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 माझं या माझंला तेच लोकं सोडू शकतात, जे नियमित ध्यान करतात आणि ज्ञान घेतात, सत्य ज्ञान. नुसते आम्ही 4 प्राणायाम केले आणि ध्यान केलं असे म्हणणाऱ्या लोकांना छोट्या-छोट्या गोष्टी डिस्टर्ब करतात. तुम्ही कोरडे राहा हे मी सांगत नाहीये. लक्षात घ्या. गौतम बुद्धांकडे ज्यावेळेला त्यांनी देह सोडला, तर त्यांचे जे 3 मेन शिष्य होते, तर ते रडायला लागले. लोकांना आश्चर्य वाटलं, "अरे, की तुम्ही कसं काय रडताय? तुम्हाला तर माहिती आहे ना, की देह सोडून जाणार आहे. तुम्हीच तर आम्हाला शिकवायचे ना, मग रडताय का बरं?" त्यांनी सांगितलं, की "तुम्हाला आमचं रडणं कळणार नाहीये. अहो, तुम्ही जे रडताय ते दुःखाने रडतायत आणि आमचं रडणं हे दुःखाने नाहीये, हे कृतज्ञतेने आहे. हे प्रेमाने आहे."
हे आम्हालाही माहिती की जन्म झालेला मृत्यू होतो. पण एवढे दिवस आम्ही आमच्या गुरुच्या सोबत होतो आणि आता तो गुरुचा देह नाही. तर जे काही आज आम्ही आहोत ते आमच्या गुरुमुळे आहे. पण जरी गुरुचं शरीर नसेल तरी ज्ञान आहे, माहिती आहे. पण त्याच्या शरीराला बघण्याची जी सवय झालेली होती, आता आम्हाला असं वाटतं की त्याचा हात फिरणार नाही, त्याचं हे शरीर दिसणार नाही, त्याचं हे रूप दिसणार नाही. म्हणून त्या विरहातून, त्या कृतज्ञतेतून, की त्याने जे दिलंय त्याच्यासाठी आमचं हे अश्रू आहेत. बाकी आम्हाला हे माहितीच आहे, की शरीर जाणार आहे. पण हे दुःखाचं नाहीये. आमच्या अश्रूंना सुद्धा क्वालिटी. जे सत्य ज्ञान आहे ना, ते तुम्हाला स्थिर ठेवतं सतत. झटके येऊ देत नाही तुम्हाला. तुम्हाला ते विपरीत परिस्थितीमध्ये स्थिर ठेवतं. अस्थिर परिस्थितीमध्ये ते तुम्हाला रिलॅक्स ठेवतं. समजतंय का मंडळी? कुणीतरी माझ्या घरामध्ये मेलं, कुणीतरी माझ्या घरात सोडून गेलं. तुम्ही काय करता? ते गेलं ते एक्सेप्ट करत नाही. तुम्ही उहापोह करत बसता. कसं काय गेलं? वय होतं का त्याचं जाण्याचं? एवढ्या लवकर कसं काय गेला? तो तर हे जेवण करत नव्हता. तो तर व्यसन करत नव्हता. त्याने तर कधी कोणाचं वाईट नाही केलं. अरे बाबा, भटकणं थांबव. एक्सेप्ट कर. झालंय, हे आहे. निश्चित वाईट वाटणार आहे. पण जेवढी चर्चा करणार, तेवढा अजून त्रास होणार आहे. मग तुम्ही प्रयत्न केले असते. जर तरला काही अर्थ आहे का? सांगा. मग का नाही केले आधीच? नाही, हे त्याचं वय होतं का? ओके. मग यमाला सांगायचं असतं. आहे का तुमच्या हातामध्ये? नाहीये. हे डोक्यामध्ये प्रत्येकाने फिक्स ठेवा. कारण या ज्ञानाची गरज आहे प्रत्येकाला. कधी ना कधीतरी हे होणार आहे प्रत्येकाच्या बाबतीत. सत्संग हे नाहीये, की काय खायचं, काय प्यायचं नाही. काय विचार करायचे, कसं जगायचं आणि कसं मरायचं, हे सुद्धा सत्संग सांगतो. कळतंय का? छोट्या गोष्टींनी डिस्टर्ब होणारे लोकं आहेत ना, आयुष्यभर नेहमी डिस्टर्बच असतात. कंटिन्यू भविष्याची भीती, भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी. हे ज्ञान वापरू शकत नाही. प्रत्येक वेळेला एक जरी गोष्ट घडली, तरी सुद्धा जसा बॉल खाली पडला, की तो टप्पे खात राहतो. तसं एक छोटीशी गोष्ट या माणसाला डिस्टर्ब करते आणि ते पटकन प्रतिक्रिया देतं म्हणजे देतच. त्या घटनेला ते प्रतिसाद देत नाही, ते प्रतिक्रिया देतं. ते चिडेल, ते हतबल होईल, ते रडत बसेल, त्याला वाईट वाटेल, ते तडफडेल, ते दुसऱ्याला दोष देईल. का बरं? कारण डोक्यामध्ये काही बेसिक जे बसायला पाहिजे, जे बसवायला पाहिजे, ते बसवत नाही. सत्य कटू आहे. पण डोक्यातच हे नाही ना. जन्म काय आहे? कोणी शिकवलं का? नाही. जीवन काय आहे? शिकले का कुठं? नाही. काय शिकले? घर कसं बांधायचं, कॉम्प्युटर कसं चालवायचं आणि गाडी कशी चालवायची. मृत्यू काय? शिकले का? नाही. अरे हे कधी कळणार तुम्हाला? मी तसं नेहमी तुम्हाला सांगत असतो, की समजा हा रुमाल आहे. लक्षात घ्या. हा जो रुमाल आहे, हे रुमाल म्हणजे एक ऊर्जा आहे. कुठे ती ऊर्जा? कणाकणात आहे. सर्वत्र आहे. चराचरात आहे. आणि तुम्ही आणि मी या ऊर्जेचं एक रूप आहे. जसं हा रुमाल, या रुमालाची मी गाठ मारली. आता ही गाठ दिसतेय. या गाठीचं अस्तित्व दिसतंय. ही गाठ म्हणजे आपलं जीवन आहे. पण ती बनली रुमालापासून. शिरते डोक्यामध्ये?
पण जेव्हा तुमचं असं काहीतरी एक वेगळं अस्तित्व असतं, तेव्हा तुम्ही म्हणता, "मी आहे, मी आहे, मी आहे." अरे तू नाहीये, रुमाल आहे. त्या रुमालाचं एक रूप आहे म्हणजे ही गाठ. एक दिवस ही गाठ सुटणार आहे बघा माझ्याकडे. ही गाठ सुटणार आहे. सुटली गाठ. आता गाठ सुटल्याच्या नंतर आता ती गाठ गेली कुठं? काय झालं तिचं? पुन्हा रुमाल झाला. मग गाठीचं आत्ताचं नसणं म्हणजे गाठीचं मरण आहे का? नाहीये. गाठीचं पुन्हा मूळ अवस्थेत जाणं. असं काय? असंच आहे. हेच जीवन आहे. समुद्र आहे, वाफ होते, ढग बनतात, वाहत जातात, पाऊस पडतो, पाणी वाहतं, पुन्हा समुद्राला मिळतं. कळतंय? ऊर्जा आहे. ऊर्जा वेगवेगळे रूप धारण करते. एक रूप म्हणजे सध्याचं तुमचं शरीर. शरीर बनले पंचतत्वांपासून. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. एक दिवस पंचतत्व पंचतत्वात विलीन होणार आणि ऊर्जा पुन्हा त्या ऊर्जेत विलीन होणार. पुन्हा पाणी काय झालं? समुद्राला भेटलं. ह्या प्रवासाला म्हणायचं जीवन. कळतंय? रुमाल आहे. रुमालाची तयार झाली गाठ. काही दिवस गाठ चालेल, एक दिवस गाठ सुटली, पुन्हा झाला रुमाल. मुळात गाठीचं अस्तित्व नव्हतंच. समजतंय का? मी बोलतोय ते? तर किती छोट्या-छोट्या गोष्टींनी तुम्ही डिस्टर्ब होतात. कोणीतरी मला सोडून गेलं. तो मला असं बोलला, तो मला तसं बोलला. अरे माणसाचं मन आहे. एखादा व्यक्ती तुम्हाला सोडून जाणारा, जो सोडून जाणारा व्यक्ती आहे ना मंडळी, तो सोडून जाणारा व्यक्ती नेहमी तुमच्या कमतरतेबद्दल बोलतो, तुमच्या वाईटपणाबद्दल बोलतो. सोडून जाणाऱ्याला नेहमी तुमच्यातली कमतरता आणि वैगुण्य दिसतं. का बरं? कारण तो कुठल्यातरी स्वार्थासाठी असतो आणि ज्याला साथ द्यायची आहे ना, तो फक्त तुमच्यातले चांगले गुण बघतो कारण त्याचं तुमच्यावरती प्रेम असतं. किती छोट्या-छोट्या गोष्टीत. एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली नाही, माझं आयुष्य संपेल. खरंच संपेल? हा विचार तुला नक्की संपवेल. ना प्रेम काय आहे माहिती नाही, ना आई-बाप काय आहे माहिती नाही, ना मी कोण आहे माहिती नाही, ना जीवन काय आहे माहिती नाही आणि म्हणून कदाचित एखाद्या तरुणाला हे बोर होत असेल. पण हे इतकं गरजेचं आहे हे ज्ञान पोहोचवणं, की मी कोण आहे? माझ्या छोट्या-छोट्या कृतींनी काय घडेल? हे सांग हे काही कळतच नाही, काही समजतच नाही. म्हणजे अगदी आजची तुम्ही आजचा दिव्य मराठी पेपर काढा. मी मुद्दाम त्याचं समाज आणि तरुण मन आज कुठे पोहोचलेलं आहे आणि या ज्ञानाची का गरज आहे, हे सांगण्यासाठी मी मुद्दाम त्याचा फोटो काढून ठेवला. काय बातमी आहे बघा. बातमी ही आहे, की लग्न का करून देत नाही म्हणून मुलाने वृद्ध बापाचा खून केला. बघा. का गरज आहे सत्संगाची? कुऱ्हाडीने सपासप वार करणारा मुलगा अटकेत. या बातम्या विचलित करू शकतात तुम्हाला. 28 वर्षाचं पोरगं. ही पहिली बातमी आहे. विचार करा. हे आजच्या समाजाच्या तरुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या बातम्या आहेत. स्वतःच्या बापाची हत्या केली, की तुम्ही माझं लग्न करून देत नाही. चला, दुसरी बातमी. बघा हे काय आहे. बघा बरं का. खर्चासाठी पैसे न दिल्यामुळे आई-वडील आणि भावाचा खून केला. हे तरुण लेकरं आहे. बघा. खर्चासाठी मला पैसे देत नाही म्हणून आई-वडील आणि भावाचा खून केला. दुसरं लग्न करून देत नाही म्हणून खून केला. चला तिसरी बातमी बघा. ही का मी निगेटिव्ह सांगतोय? तुम्हाला कळालं पाहिजे का गरजेचं आहे. बघा हे काय. गर्लफ्रेंडने मेसेज आणि फोटो लाईक केले म्हणून ज्याने लाईक केलं त्याच्या मित्राला बोलवलं. संभाजीनगरमधली बातमी आहे. इथे एन3 किटली गार्डन आहे. तिथं बोलवलं आणि त्याला भोसवलं. हे आजच्या सो कॉल्ड एज्युकेशनचे परिणाम आहेत. विचार करा.
सहपरिवार या सत्संगाशी जोडलेलं राहणं. आपल्याला नाही कळालं, बोर झालं तरी सुद्धा हे ऐकणं, हे का गरजेचं आहे? कारण हे त्या परिस्थितीत तुम्हाला स्थिर ठेवतं. कारण तुमच्याकडे सत्यज्ञान असतं, की अरे जन्म माझ्या हातात नाहीये. मी काही चूज केलेलं नाहीये. मृत्यू माझ्या हातात नाही, मी काही निवडलेलं नाहीये. जन्म म्हणजे काही नवीन काहीतरी निर्माण होणं नाहीये. जन्म म्हणजे एक समुद्राची लाट आणि मृत्यू म्हणजे लाटेचं पुन्हा समुद्रात विलीन होणं. हे असंच चक्र चालणार आहे. फक्त प्रॉब्लेम का बरे? माझी आई, माझा बाप, माझा भाऊ, माझं कुणीतरी, माझं, माझं, माझं आणि मग सत्संग काय करतो? अरे बाबा हो, तुझंच आहे. पण येणं आणि जाणं तुझ्या हातात नाहीये. तर जोपर्यंत आहे, तोपर्यंत तुझं 100% दे आणि जाणार कधी ते माहिती नाही. पण तयार राहा. मी काय, तुम्ही काय सांगू शकत नाही कधी. बस तयार राहा. असं दे, इतकं दे, या पद्धतीने दे, की जाताना असं वाटलं नाही पाहिजे, की काही कमी राहून गेलंय. समजतंय का मंडळी? मी बोलतोय ते? जाताना असं वाटलं नाही पाहिजे. ह्या गोष्टी आहे ना डोक्यात बसवायला पाहिजे. छोट्या, 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 छोट्या गोष्टी. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षण तुम्ही जगत असताना तुम्हाला सत्य ज्ञानाची गरज पडते. नाहीतर किती छोट्या-छोट्या गोष्टींनी काय काय आहे असं तुम्ही विचार करा ना. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला एक एक शब्द कोणाचा तरी तुम्हाला दुःख देतो. मी तर आत्ताच एक मेसेज केला, की तुम्हाला ज्या क्षणाला स्वतःची किंमत कळते, त्या क्षणाला दुसरे तुमची निंदा करता, की स्तुती करता, याचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. हे ऐकता विचार करा, किती किती छोट्या-छोट्या गोष्टीत तुम्ही अडकलेले. मग काय कोणी सोडून गेलं तर दुःख नाही व्हायला पाहिजे का? व्हायला पाहिजे. पण दुःखातून सावरता यायला पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टींनी तुम्ही इतकं अस्ताव्यस्त नाही व्हायला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला स्वीकार भाव दिलेला आहे. वाईटातली वाईट गोष्ट जी तुम्हाला मनाला सतत टोचते आणि त्रास देते, ज्या क्षणाला तुम्ही स्वीकारताल, त्या क्षणापासून त्याचा त्रास कमी होतो. हे समजून घ्या. आणि हे कधी शक्य माहिती का? हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुम्ही सत्संगाशी मनापासून जोडल्या जातात. ना तुम्हाला 5:40 ला यावं वाटतं, ना तुम्हाला तुमचे पूर्ण 100% देऊन तुम्हाला सत्संगात थांबावं वाटतं, ना तुमच्या डोळ्यामध्ये ती ओढ दिसते. मग आयुष्यात तुम्ही करताय काय? हे जे आहे ना, जॉब, नोकरी, लेकरं-बाळं, एक दिवस असंच मरायचं. सगळे लोकं हे करतात. पण ज्ञानयोगाशी जोडल्या जाणं म्हणजे हे सगळं आनंदातून करणं आणि एक दिवस आनंदाने हसत-हसत हे सोडून जाणं. आणि या प्रवासात जर कुणाची साथ आधी सुटली, तरी सुद्धा ऊर्जेच्या रूपाने तो माझ्या सतत सोबत आहे, याची जाणीव ठेवून आनंदात जगत राहणं. आणि किती सत्संग आहे आपले, किती सत्संग आहे. छोटे, 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 छोटे सत्संग जर ऐकत राहिलं, ही जी आवड निर्माण केली, हे ध्यान शिबिराला येत राहिलं, ट्रेकिंगला येत राहिलं, निवासी शिबिराला येत राहिलं, प्रत्येक वेळेला एक नवीन जाणीव होते. एक नवीन जाणीव, नवीन जाणीव, नवीन जाणीव. हे फक्त असं नाही, की यांचं चांगलं झालं, त्यांचं चांगलं झालं, त्यांची तब्येत चांगली झाली, यांची तब्येत चांगली झाली, मग आपली सुद्धा होईल. अरे सोडा ते. सत्संगात वाहात राहा विनाकारण, कारणाशिवाय. सत्संगात शून्य व्हा.
प्रत्येक गोष्ट स्वीकारा, एक्सेप्ट करा. नेहमी कुठल्याही गोष्टीमध्ये पहिल्यांदा तुमच्या डोक्यात यायला पाहिजे, "ठीक आहे, झालंय. इट्स ओके. ठीक आहे." कुणी बोललं, "ओके, ठीक आहे." ते त्याचं मत आहे. अज्ञान, अहंकार मनाला लावून घ्यायला लावतो. मग 10 लोकांना आपला सगळा दिवस कशात जातो? तो असा बोलला, तो असा बोलला, तो असा बोलला. मग तो तुम्हाला सांगतो, "असं नव्हतं बोलायला पाहिजे." आहे की नाही? तुम्ही आयुष्यात कधीच कुणाला कायमसाठी खुश नाही ठेवू शकत. हे लक्षात घ्या. एकाला खुश ठेवायला जा, दुसरा नाराज होतो. दुसऱ्याला खुश ठेवायला जा, पहिला नाराज होतो. कारण अपेक्षेने जोडलेले असतात सगळेजण. मग करायचं काय? तुम्ही खुश राहा. आधी तुम्ही खुश राहा आणि जे आवश्यक आहे तेवढं करा. मग सत्संगात मुरलं पाहिजे. सत्संगात आलं पाहिजे. रोज, 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 रोज त्याच गोष्टी तुम्ही करताय. रोज नाराज होतायत, रोज रुसून बसतायत, रोज छोट्या-छोट्या गोष्टीवर रडतायत, रोज असं काहीतरी बस माझं सर्वस्व हरवल्यासारखं तुम्हाला एक छोटीशी गोष्ट गेली तुमच्याकडनं, जॉब लागला नाही किंवा कोणीतरी काहीतरी बोललं किंवा कोणीतरी काहीतरी धोका दिला, कोणीतरी विश्वासघात केला, कोणीतरी सोडून गेलं. माझं सर्वस्व हरवलं, आता मी संपलो. खरंच? म्हणून मी कोण आहे पहिल्यांदा याची जाणीव पाहिजे. म्हणून हा काही एका शिबिराचा, 10 शिबिराचा, 10 सत्संगाचा, 1 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा हा प्रवास नाही मंडळी. सत्संग आणि सत्संगाची गोडी हा शेवटच्या क्षणापर्यंतचा प्रवास आहे. आलो तेव्हापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत जाणीव ठेवून जगणारा व्यक्ती हा बुद्धत्वाला प्राप्त करून घेतो. आणि आलो तेव्हापासून तर जाईपर्यंत जो नेहमी तक्रार करत असतो, तो बुद्धू असतो. तो प्रत्येक गोष्टीत अडकत जातो. त्याचा प्रवास छोट्या-छोट्या गोष्टीत अडकला. निघाला होता बाबू गावाला लग्नाला जाण्यासाठी. पण कोणीतरी भेटलं त्याच्याशी बोलत बसला. कुठेतरी काहीतरी झालं, तिथे अडकला. पुन्हा पुढे कुठेतरी गेला, तिथे अडकला. कुठे जायचं होतं ते गेला विसरून. अडकत, अडकत, अडकत इतके दिवस अडकला, की जेव्हा तो तिथे गेला, तेव्हा त्या जोडीला लेकरू झालेलं होतं. आपलं असंच होतं. हे ज्ञानयोगाचे साधक आणि उतरलेले चेहरे, काय असं काय होणार आहे हो तुमचं असं? किती छोट्या-छोट्या गोष्टींनी डिप्रेशन. पहिल्यांदा जॉब नव्हता म्हणून डिप्रेशनमध्ये. आता पाहिजे तिथे बदली नाही म्हणून डिप्रेशनमध्ये. जॉब आहे तर बॉस खडूस आहे म्हणून डिप्रेशनमध्ये. पहिल्यांदा हे तुम्ही हे पक्क डोक्यात ठेवा, की प्रत्येक वेळेला तुमच्या मनासारखं नाही घडू शकत. नाही घडू शकत. घडू शकत नाही. नाही घडणार तुमच्या मनासारखं. हे पहिल्यांदा स्वीकारा. हे सत्य आहे. आयुष्य सप्तरंगी आहे. आयुष्य त्याचं इंद्रधनुष्य फुलवणार. तुम्हाला फक्त तुमचा रंग पाहिजे, तर नाही चालू शकत तसं. मग तुम्हाला त्रास होईल. कळतंय का मंडळी? तुम्हाला 100% त्याचा त्रास होईल. आयुष्यातले सुख-दुःख सगळे रंग जे आहेत ना, हे सगळे रंग आयुष्य तुमच्यावर उधळणारच आहे. का बरं? हाच आयुष्याचा नियम आहे. हे पूर्ण लक्षात घ्या. 100% तुम्ही बस ज्या वेळेला आनंदाने राहतात ना, त्यावेळेला तुम्ही बस त्याची मजा घेत असता. तुम्ही एन्जॉय करता. ज्यावेळेस तुमच्याकडे हे सत्यज्ञान असतं ना, त्यावेळेला तुमच्याकडे ते सत्यज्ञान असतं. मग काही जरी झालं, कुठलाही रंग आला, तर तुम्ही सांगतात. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. तुम्ही सुद्धा त्या सगळ्या गोष्टी करतात, एन्जॉय करतात.
पण जसे संत जगले तसे तुम्ही जगता. तुमचा पाय कुठे अडकत नाही. हे लक्षात घ्या. आणि जर छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला डिस्टर्ब करत असतील ना, छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही अडकत असाल, तुम्हाला आसक्ती असेल, हे असं का झालं, ते तसं का झालं, जेवढ्या तक्रारी असेल, कोण जाणे कुठुनी ह्या सावल्या आल्या पुढे. कोण जाणे कुठुनी या सावल्या आल्या पुढे. मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा. रंगुनी रंगात सारा रंग माझा वेगळा. काहीच झालेलं नव्हतं. पण ज्याचं तक्रार करणारं मन आहे ना, बस त्याला त्याचाही त्रास, सावलीचाही झळ बसते त्याला. का बरं? डोक्यात आहे ना. ज्याला त्रास करून घ्यायचा आहे, त्याला कुठलीही गोष्ट त्रासच करून घेते. कारण ते त्याच्या आनंदात नाहीये. आनंद त्यांनी दुसऱ्यावर ढकललेला आहे आणि जेव्हा-जेव्हा तुम्ही कशामुळे तरी, दुसऱ्यामुळे तरी किंवा कशावरती तरी तुमचा आनंद ढकललेला असतो, तेव्हा-तेव्हा तुम्हाला असंच दारोदार भटकावं लागतं. तेव्हा-तेव्हा काय होतं माहिती तेव्हा-तेव्हा तुम्हाला झालेलं काहीच नसतं. बस तुमचं मन नेहमी दुःखाशी जोडलेलं असतं. तुम्ही नेहमी रडत असता. आणि मग तुम्हाला तुमचंच दुःख मोठं वाटतं. का बरं? तुम्ही त्याच्यात गुंतलेले असता. राहती माझ्या सवे ही आसवी गीतांपरी. राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी. हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. रडणारे लोकं आयुष्यभर, आयुष्यभर, आयुष्यभर मंडळी बस रडतच राहतात. बघा तुमचं असं तर होत नाही ना. आणि जर असं होत असेल तर जागी व्हा. आत्ता या क्षणाला ठरवा. अरे खूप झाले यार आता रडणं आणि तक्रार करणं. हे याने असं केलं, त्याने तसं केलं, याच्यामुळे दुःखी, त्याच्यामुळे दुःखी, त्याने धोका दिला, याने धोका दिला. अरे हा जीवनाचा भाग आहे मंडळी. मग सावध व्हा, अलर्ट व्हा. सत्संग तिथेही वापरा. सत्संगात आता एका जणांनी मला सांगितलं, की "माऊलीजी, मी एका जणाला ₹56,000 दिले होते आणि आज तो माझ्यावरती उलटा आरोप करतोय, मला शिव्यागाळ करतोय. मग तुम्ही सांगा सत्संग कसा वापरायचा? कुठे वापरायचा? उलट तोच माझ्यावरती पोलीस केस करतो आणि त्याच्यामुळे मला आता त्रास होतोय." अरे बाबा विश्वासाच्या क्लासमध्ये आधीच आपण याच्यातली प्रत्येक गोष्ट म्हणून तुम्ही प्रत्येक क्षण, प्रत्येक बॅच, प्रत्येक सत्संग जर मनापासून ऐकला आणि वापरला ना, तर तुम्हाला ते कळेल. हे लक्षात घ्या. सत्संग म्हणजे प्रत्येक जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव नाही. जिथे आवश्यक आहे तिथे लढावं पण लागणार आहे. एक राजा दुसऱ्या राजाशी लढत होता आणि दोघंही एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करत होते, की तो मेला तर बस मी आनंदी होईल. कित्येक वर्ष दोघांची लढाई चालायची. शेवटी अनेक वर्षांनी तो राजा 2 राजे एकमेकांच्या समोर आले आणि जो पहिला राजा होता, तो खाली पडला. दुसऱ्या राजाने हातात भाला घेतला. याच्या खाली पडलेल्या त्याच्या छाताडावर त्याचा पाय आणि भाला घेऊन थुंकणार. तर मरता-मरता तो खाली पडलेला जो होता ना, तो थुंकला अंगावरती, या भाला फेकणाऱ्याच्या. जसा भाला फेकणाऱ्याच्या अंगावरती हा थुंकला, भाला फेकणाऱ्याने एक क्षण असं केलं, की आता तर मारून टाकावं. दुसऱ्या क्षणाला भाला घेतला, फेकून दिला. त्या खाली पडलेल्याला तसंच ठेवलं आणि जाऊ लागला. त्या खाली पडलेल्या राजाला असं वाटलं, की "अरे, तू काय करतोय? मला न मारता कसं काय जातोय? अरे 20 वर्ष आपण एकमेकांना मारण्याची वाट बघत होतो. तुझा पाय माझ्या छातीवरती होता. तुझ्या हातात भाला होता. पुढच्या क्षणाला मी मरणार होतो. का मारलं नाही मला?" त्यावेळेस या वरच्या राजाने सांगितलं, "तुझ्याबद्दल मला माहिती नाही, की तू मला कशासाठी मारायचा प्रयत्न करत होता. पण माझ्याबद्दल मी सांगू शकतो, की मला तुझ्याशी वैयक्तिक काही वैर नव्हतं. तुझे तत्व मला आवडत नव्हते. मी लढत होतो ते तत्वांसाठी. पण ज्या क्षणाला तू थुंकला, त्या क्षणाला माझ्या मनात एक भाव असा निर्माण झाला, की माझ्यावर थुंकला, मारून टाका साल्याला आणि मग मी तिथे आलो. आता मी आलो. आता ही लढाई नाही राहिली.
आता ही तत्वाची लढाई नाही राहिली, आता ही द्वेषाची लढाई राहिली. पुढे दोघ जण मित्र झाले. आयुष्यात लढायचंय, एक व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय, दुसरीने असं केलं, तिसरीने तसं केलं. जिथे लढायचं तिथे लढा. पण तुम्ही का त्रास करून घेताय? तुमच्या मनात द्वेष का बरं होतो? त्याच्या तत्वांशी लढा. मग त्रास नाही होणार ना. ही जी लाईन आहे ना, ही समजली पाहिजे. याच्यासाठी सत्यज्ञान पाहिजे. विश्वासाबद्दल आपण ऐकलंच होतं, की 100% विश्वास ठेवा. नंबर 2 काय होतं? विश्वास आणि व्यवहार याची सांगड घाला. पैशाचा व्यवहार करत असताना कुठेतरी तुम्ही एक जाणीव ठेवली पाहिजे, की पैसे उधारीवर मागताना, घेताना सगळी शिळी असतात. आणि तुमचेच पैसे तुम्ही मागायला गेले, की तिथे ते वाघ होतात. म्हणून काय करायचं? कशी मदत करायची? कशा पद्धतीने करायचं? कुणाला सोबत घ्यायचं? याची पण जाणीव पाहिजे. आणि एवढं सगळं करून, लढून तुम्ही बरोबर आहे सगळं करून नाही झालं ना, तर वेगवेगळ्या मार्गाने ते साम, दाम, दंड भेदाने तुम्ही ते प्रयत्न तर करा, पण त्याच्यामुळे आयुष्य संपलं असा विचार करू नका. आपले प्रयत्न करायचे, पण एवढं सगळं करून सुद्धा जर नाही मिळालं ना, तर कधी-कधी सोडून द्यायला सुद्धा शिका. कळतंय? नाहीतर काय होतं माहिती का? तुम्ही हे सगळं कळता आयुष्य संपतं आणि आयुष्य संपता तुम्हाला वाटतं, "अरे हां, आता मी जगायला लागलो." तेव्हा अवस्था कशी होती? कधी आयुष्यभर जगले नाही बरं का. आयुष्य संपायला लागल्याच्यानंतर राम, 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 राम आणि मग कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो आणि कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा आणि कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. उशीर नका होऊ देऊ मंडळी. समजतंय? सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा. मिथ्या ज्ञान जे आहे ना चुकीचं, की तुझं माझं 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 असं कर त्याला, तसं कर त्याला, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. ह्याच्यात अडकून पडणार आहे. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा. तुमची दिशाच चुकली मंडळी. चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी. माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. बघा मंडळी, जोपर्यंत तुम्ही गुरुतत्वाशी, सत्संगाशी, ज्ञानयोगाशी, शिबिराशी जोडल्या जात नाही आणि जे जोडल्या गेल्याच्या नंतर मिळालं ते वापरत नाही. कधी वापरायचंय ज्ञान? मला सांगा. क्षण स्वीकारा. हे ज्ञान कधी वापरायचं? बोला, कधी वापरायचंय? मरताना? आयुष्य गळा कापतोय तेव्हा? कधी वापरायचंय? आत्ता. आनंदात राहा. कधी? आत्ता. जन्म आणि मृत्यू या नॉर्मल गोष्टी आहेत. फार काळ त्यात गुंतू नका. त्याच्यामधलं जे जीवन आहे, ते जीवन भरभरून जगा. हे ज्ञान कधी वापरायचंय हो मंडळी? कधी? आत्ता, या क्षणात. निरव्यसनी राहा आत्ता. अवघडातला अवघड क्षण स्वीकारा आत्ता. माफ करा आत्ता. समर्पित व्हा आत्ता. हे नंतर वापरायचं ज्ञानच नाहीये. हे समजून घ्या. नंतर काहीच नाही. आत्ता आहे. ज्या वेळेला तुम्हाला कळतं, की आत्ता या क्षणात हे ज्ञान वापरायचं आहे ना आणि तुम्ही ते वापरता, तुम्ही स्थिर होता, तुम्ही शांत होता, तुम्ही श्वासाला बघता, तुम्ही रिलॅक्स होता, तुम्ही हां, ठीक आहे यार, हे व्हायला नको होतं, पण जाऊ दे झालं ना, इट्स ओके ठीक आहे. तुम्ही पुढे चालता आणि आयुष्य
पुढं पुढं चालत राहणं. कळतंय का? पुढे चला रे पुढे चला, आनंदाने पुढे चला. घडून गेल्या गोष्टी साऱ्या सोडत रहा रे सोडत रहा, पुढे चला रे पुढे चला, आयुष्यात पुढे चला. कळतंय? बोलले कुणी काही शब्द, व्हा काही क्षण निशब्द, हसून ते शब्द सोडून द्या हो सोडून द्या, पुढे चला रे पुढे चला, जीवनात तुम्ही पुढे चला. कळतंय? दिला आनंद तो देवाचा, चूक झाली ती कुणाचीच नाही. करायचे प्रयत्न आपण 100%, चालत राहायचं पुढे पुढे, पुढे चला हो पुढे चला, जीवनात तुम्ही पुढे चला. आलेल्या दुःखाला शांतपणे स्वीकारा आणि आलेल्या क्षणांचं स्वागत हसत करा. येणारा क्षण निघून जातो, मी मात्र तिथेच राहतो. क्षणासोबत वाहायला शिका, जीवनाचं गीत गा, पुढे चला रे पुढे चला, जीवनात तुम्ही पुढे चला. हा असा का वागला आणि तो तसा का बोलला? हा असा का वागला आणि तो तसा का बोलला? याचे उत्तर शोधणे सोडा. हसत हसत चालत रहा, पुढे चला रे पुढे चला, जीवनात तुम्ही पुढे चला. नका अडकू यश आणि अपयशात. नका अडकू अपयशात, नका गर्व करू यशात, कारण जीवन नाही तुमच्या खिशात. परमेश्वराने दिलेली सर्वात सुंदर गिफ्ट प्रसाद म्हणजे आहे जीवन. नका भटकू विनाकारण, वन वन पुढे चला रे पुढे चला, जीवनात तुम्ही पुढे चला. चालता चालता येईल एक क्षण, चालता चालता येईल एक क्षण, सांगेल तिथे मला माझे मन, सांगेल तिथे मला माझे मन. संपला प्रवास तुझा, संपला प्रवास तुझा, नको मागे वळून बघू आता, नको मागे वळून बघू आता, कारण पुढे चला रे पुढे चला, जीवनानंतरही तुम्ही पुढे चला. हे आहे जीवन. जोडलेलं राहा. प्रत्येक सत्संग, सत्संगाची गोडी. बस. जीवनाबद्दलची भीती, जीवनाबद्दलची भीती, जीवनाबद्दलचा संशय, जीवनात होणारा करून घेणारा त्रास सोडून द्या आता बास. कारण आयुष्यातला प्रत्येक क्षण ज्ञानयोगाच्या साधकासाठी आहे खास. पुढे चला रे पुढे चला, जीवनात तुम्ही पुढे चला. जोडलेलं राहा बस. सुख दुःख चांगलं वाईट, जय पराजय, माझं तुझं, कुणाचं येणं कुणाचं जाणं, चला आता त्याच्या वर थोडस स्वीकारा. होईल, होईल, सगळं काही ठीक होईल.
माणसाला जर वाट पाहणं शिकवलं आणि माणसाने जर थोडा वेळ संयम ठेवला, तर त्याला कळतं की आयुष्यात ठरवलेल्या सगळ्या गोष्टी होतात. फक्त तो थोडा वेळ जाऊ द्यायला, थोडी वाट बघायला आणि थोडा संयम ठेवायला शिकलं पाहिजे. प्रॉब्लेम आहे आत्ताच आणि माझ्याच मनासारखं नाही होऊ शकत. बस एवढंच लक्षात ठेवा. ज्ञानयोगाचा साधक कोण आहे? कोण आहे? रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा वेगळा. सगळं काही घडतंय आणि मी असं अलिप्तपणे बघतोय त्याला. आलंय, गेलंय, चांगलं, वाईट, शिव्या, शाप. ओके, हा ठीक, ओके ओके ठीक, मी त्याच्या वर आहे. आणि म्हणून जे लोक सत्संग करत नाही, प्राणायाम करत नाही, ध्यान करत नाही, योग्य आहार घेत नाही, ते सतत गुंतलेले असतात. ह्याच्या बातम्या मी तुम्हाला वाचून दाखवल्या ना. तुम्हाला वाटतं ना माऊली आहाराबद्दल फार बोलतात, हे त्या आहाराचे परिणाम. तुम्ही दुसऱ्याचे गळे चिरा, तुम्ही दुसऱ्याचं रक्त प्या, तुम्ही दुसऱ्याच्या माना मुरगळा. रोज या बातम्या आता वाढत राहतील अशाच. कर्म परत येतं मंडळ. खुश राहा विनाकारण, शाकाहारी राहा, आनंदी राहा आणि ज्ञानयोगाशी जोडलेले राहा. हे सगळं असं ज्ञान घेण्यासाठी ज्ञानयोगाच्या शिबिरात कंटिन्यू येत राहा. पुढे चला रे पुढे चला, जीवनात तुम्ही पुढे चला. यस. शुभरात्री. पाय अडकू देऊ नका. वेगळं होऊन साक्षी भावानी बघा. जे सकाळी ध्यान करतो ना आपण, ते याच्यासाठी गरजेचं आहे. लोकांना वाटतं डोळे बंद करून बसणं म्हणजे काय? 15 मिनिट डोळे बंद करून बसणं म्हणजे आसक्तीपासून वैराग्य भाव किंवा विरक्तीकडे जाणं. नियमितपणे सकाळी भेटत चला. पुढे चला रे, पुढे चला.